नमस्कार, मी कविता धकाते. आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने चालविलेल्या भूमिगत गटाराच्या खोदकामामुळे अनेक वसाहतीमध्ये प्रदूषण, धूळ आणि जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. काहीच वर्षांपूर्वी पठाणपूर येथील ठक्कर कॉलनीमध्ये सिमेंट रस्ते तयार केले होते. आता ही कॉलनी बकाल अवस्थेत असून येथे रस्त्यावर निर्माण करण्यात आलेले चेंबर अपघाताला आमंत्रण देत आहेत. निर्माण कार्यात वापरण्यात आलेल्या सळाखी रस्त्यांच्यावर आलेल्या आहेत. त्यामुळे आबालवृद्ध केव्हाही अपघाताला बळी पडू शकतात अशी परिस्थिती आहे. परंतु ठेकेदार राजकीय वरद हस्तामुळे ढिम्म झालेले आहे. चंद्रपूर शहरातील राजकीय कुरघोड्यामुळे नागरिकांचे मनोरंजन नक्कीच होत आहे. सत्ता पक्षांचे 2 आमदार ही कुरघोडी करताना दिसून येत आहे. एक आमदार कार्यकर्त्यांसोबत छावा चित्रपट बघायला गेल्यावर समाज माध्यम आणि माध्यमांनी चांगलीच प्रसिद्धी दिल्यावर दुसऱ्या आमदाराने चक्क थिएटरच बुक करून मोफत चित्रपट दाखविण्याचा निर्णय घेतला. एकेकाळी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रावर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश प्रकर्षाने पाळले जायचे. परंतु आता हे खाते स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असून 1 महिन्यांपूर्वी मुनगंटीवारांनी केलेली सूचना येथील अधिकाऱ्यांनी कचऱ्याच्या डब्यात टाकली की काय अशी शंका यायला लागली आहे. एखाद्या नेत्याचे पद गेले की अधिकारी सुद्धा जुमानत नाही, असे हे ताजे उदाहरण. अनेक कंपन्या अनेक वर्षांपासून नागरिकांना डबल पैसे देण्याची भुरळ घालून पोबारा होत आहेत. तरी सुद्धा पैशांच्या हव्यासापायी अनेक नागरिक आपली मेहनतीची कमाई या कंपन्यांना देऊ करीत आहेत. एका हैदराबाद येथील कंपनीचा असाच प्रताप उघडकीस आला असून या कंपनीने तब्बल 2,36,00,000 गंडा घातलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ही घटना असून याचा मुख्य सूत्रधार टेकुला मुक्तिराज रेड्डी फरार झालेला आहे. रेती घाटांचा लिलाव झाला नसल्याने अनेक नागरिक रेतीच्या कमतरतेमुळे आपले घर बांधू शकत नाही. अवैध रेती तस्कर सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अर्थपूर्ण निर्देशानुसार शांत बसले आहेत. यामुळे घरकुल योजनेचे लाभार्थी मात्र अनाठायी त्रास सहन करीत आहेत. महसूल विभाग त्यांना रेती उपलब्ध करून देतील काय असा टाहो या लाभार्थ्यांनी फोडला आहे. राजकारणातील उतार चढाव कुणाच्या पदरी आशा आणि कुणाच्या पदरी निराशा कशी आणते याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोंडपिंपरी नगर पंचायत. काँग्रेस आणि उभाटा शिवसेना यांनी मिळून सत्ता हस्तगत केली. मात्र अल्पावधीतच नगराध्यक्षांचे नगरसेवकासोबत खटके उडायला लागले. नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव देखील दाखल करण्यात आला. परंतु निर्णय लांबणीवर पडल्याने अनेकांचे नगराध्यक्ष होण्याचे स्वप्न भंगले आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नोकरी करणे अनेकांच्या जीवावर बेतून राहिल्याच्या घटना गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 3 वेळा घडल्याने यावर शिक्कामोर्तब होते. सोमवारी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानाने स्वतःवरच गोळी झाडून आपले जीवन संपविले. तो मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी होता. काहीच महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असावे असा कयास लावला जात आहे. विशेष म्हणजे वर्षभरातील जवानांनी आत्महत्या करण्याची ही 3री घटना आहे. लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आणि नंतर एकतर नकार द्यायचा किंवा तो मी नव्हेच अशी भूमिका अनेक जण घेतात. अशीच एक घटना आलापल्ली येथील असून एका पोलीस शिपायानेच ही घाणेरडे कृत्य केले आहे. आरोपीचे नाव मनोज सुंदरलाल धुर्वे असे आहे. फेसबुकच्या माध्यमातून तरुणीशी ओळख करीत लग्नाचे आमिष दाखवले आणि नंतर तिचा शारीरिक उपभोग घेत राहिला. लग्नाची मागणी करताच त्याने नकार दिल्याने पीडितेने पोलीस ठाणे गाठले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला गजाआड करण्यात आले आहे. बल्लारपूर शहरात गुंडगिरी प्रचंड प्रमाणात आहे. काल एक गुंड हातात धारदार तलवार घेऊन परिसरात धुमाकूळ घालत होता. त्यामुळे नागरिकात दहशतीचे वातावरण पसरले होते. अखेर पोलिसांनी जाळे टाकत त्याला अटक करण्यात यश मिळविले. प्रमोद अग्निहोत्री असे या गुंडाचे नाव आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.